नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण 1000च्या जवळपासच्या संख्यांचा वर्ग कसा करावा हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर लक्षात घ्या की मागच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण 100च्या जवळपासच्या संख्यांचा वर्ग कसा करायचा हे आपण पाहिलेलं होतं। त्याच्या अगोदर आपण एकक स्थानी 5 असेल अशा संख्यांचा वर्ग करा किंवा एकक स्थानी 5 व दशक स्थानी 0 असेल अशा तीन अंकी संख्यांचा वर्ग करा। पुढचा नियम आपण बघितले होतं की एकक स्थानी 5 आणि दशक स्थानी 2 असेल अशा तीन अंकी संख्यांचा वर्ग कसा करावा हे आपण पाहिलेला आहे। त्यासोबत संख्येच्या एकक स्थानी 1 असेल अशा संख्यांचा वर्ग कसा करावा हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1000च्या जवळपासच्या संख्यांचा वर्ग कसा करायचा हे आपण पाहणार आहोत। त्याच्या अगोदर तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की 100च्या जवळपासच्या संख्यांचा वर्ग कसा करायचा हे थोडक्यामध्ये सांगतो। जर 100 पेक्षा लहान संख्या असेल तर 100 पेक्षा लहान संख्यांचा वर्ग कसा करावा। आता बघा 100 पेक्षा लहान संख्या आपण घेऊ 96, या 96 चा वर्ग करायचा आहे। 96 ही संख्या 100 पेक्षा लहान आहे म्हणून मायनस घ्या, कितीने लहान आहे 4 ने। तर या 4 चा वर्ग किती येते 16, 4 चा वर्ग जितक्यानं लहान आहे 4 चा वर्ग 16, जितक्यानं लहान आहे त्याचा वर्ग करा, 4 चा वर्ग 16। आता 1 च्या पुढे किती झिरो आहेत 2 झिरो, म्हणजे येणारी जी वर्ग संख्या आहे ती 2 अंकी असली पाहिजे। 2 अंकी नसेल एकच अंक असेल तर डाव्या बाजूला 0 वाढवा। 3 अंकी जर याचा वर्ग केला तर येणारा वर्ग जर 3 अंकी असेल तर त्यापैकी फक्त 2 अंक घ्या। 4 चा वर्ग 16, 2 अंक आहेत, बाकी काही करण्याची गरज नाही। 96 मधून 4 वजा केलं तर किती येते 92। जर समजा ह्या 98 चा वर्ग म्हणलं तर 98 ही संख्या 100 पेक्षा लहान आहे म्हणून मायनस घ्या, कितीने लहान आहे 2 ने। लहान आहे म्हणून मायनस घ्या, कितीने आहे 2 ने। तर ह्या 2 चा वर्ग 04, 2 अंकी लिहिण्यासाठी 2 चा वर्ग 4, 4 ही एक अंकी संख्या आहे। 2 अंकी आणण्यासाठी डाव्या बाजूला 0 वाढवा आणि 98 मधून 2 वजा केलं तर किती येते 96। जर समजा 88 चा जर वर्ग करायचा झालं 88 चा वर्ग, तर 88 संख्या 100 पेक्षा लहान आहे, कितीने लहान आहे 12 ने। तर ह्या 12 चा वर्ग करा 144 येईल। 12 चा वर्ग केला 144 येईल। ह्या 144 पैकी 44 ला हाचा किती राहील 1। 88 मधून 12 वजा केलं तर किती शिल्लक राहते 76, 76 आणि 1 किती येते 77। हा झाला 88 चा वर्ग। आता जर समजा ह्या 100 पेक्षा मोठ्या संख्या असतील तर अशा संख्यांचा वर्ग करावा कसा। तर 107 चा वर्ग असेल तर 107 ही संख्या 100 पेक्षा मोठी आहे म्हणून प्लस घ्या, कितीने मोठी आहे 7 ने। तर ह्या 7 चा वर्ग किती आहे 49, 107 आणि 7 किती येते 114। जर 112 चा जर वर्ग म्हणलं तर 12 चा वर्ग 144 ला हाचा किती राहील 1। हे 112 ही संख्या 100 पेक्षा कितीने मोठी आहे म्हणून प्लस घ्या, कितीने मोठी आहे 52। तर या 12 चा वर्ग 144 ला 44 ला हाचा 1 ल्या 112 आणि 12 124 आणि किती येते 125। 12 5 44 हा 112 चा वर्ग आहे। जर समजा 102 चा जर वर्ग म्हणलं तर ह्या 102 ही संख्या 100 पेक्षा मोठी आहे म्हणून प्लस घ्या, कितीने मोठी आहे 2 ने। तर ह्या 2 चा वर्ग 0 4 1, 102 आणि 2 किती येते 104। 102 चा वर्ग 10 404। 2 चा वर्ग 0 4, 102 आणि 2 किती येते 104। हा 102 चा वर्ग आहे। तर ह्या ज्या संख्या आहेत आपण 100च्या आसपासच्या संख्यांचा वर्ग या पद्धतीने आपल्याला करता येईल। तर याचा पुढचा जो भाग आहे तो 1000च्या जवळपासच्या संख्यांचा वर्ग। आता बघा हे 1000च्या जवळपासच्या संख्यांचा वर्ग करत असताना जर समजा ह्या 1000 पेक्षा जर संख्या लहान असतील किंवा ह्या 1000 पेक्षा मोठ्या असतील, 1000 पेक्षा संख्या मोठ्या असतील, जर लहान संख्या असतील आता उदाहरणार्थ ह्या 999 चा वर्ग करा, 998 चा वर्ग करा, 995 चा वर्ग करा, 992 चा वर्ग करा। आता बघा जर ह्या 999 चा जर वर्ग करायचा म्हटलं तर 999 गुणिले 999 करा, मग 9 81 ला खाची किती 8, 9 81 8 89 ला 9 हाचे 8, 9 81 8 किती येते 89। नंतर अधिक ह्या 9 न जर गुणलं तर 1998 1998 तर म्हणजे बेरीज करा 1 9 1 10 ला 0 हाचा 1 येईल, त्यानंतर 9 9 18 2 20 ला 0 हाचा 1 येईल,
हातचे दोन येईल 9 त्रिक 27, 28 ला 8 हातचा 1 येईल, 9 दोन्ही 18 ला 8 हातचा 1 येईल, 8 आणि किती येते 9 येईल. बघा पहा 9 8 2 10 9 19 इथे 9 येईल, 998,001 हा 998 चा वर्ग आहे. आता बघा या पद्धतीने जर समजा आपण वर्ग करायचं म्हणलं तर थोडासा वर्ग करण्यासाठी वेळ जास्त लागतो, म्हणून वर्ग करण्यासाठी ती पद्धत न वापरता ही पद्धत वापरा. वैदिक पद्धतीने वर्ग याचा कसा करायचा लक्षात घ्या. तर 999 ही संख्या 999 ही संख्या 1000 पेक्षा लहान आहे. 1000 पेक्षा लहान आहे म्हणून काय घ्यायचं मायनस, 1000 पेक्षा लहान आहे म्हणून मायनस घ्या आणि कितीनं लहान आहे 1 न. तर ह्या 1 चा वर्ग करा 1 येईल, 1 चा वर्ग करा 1 येईल, 1 च्या पुढे किती झिरो आहेत 3 झिरो. तर येणारी वर्ग संख्या आहे जेवढे झिरो आहेत तेवढे अंकी असले पाहिजे. 3 झिरो आहेत म्हणून 3 अंकी आणण्यासाठी त्याच्या डाव्या बाजूला 2 झिरो वाढवा म्हणजे 1 चा वर्ग हे 0011 येईल. 999 मधून 1 वजा केलं तर 998 येईल. तर 998,001 आला त्या संख्येचा वर्ग. आता बघा जर 998 चा जर वर्ग करायचा झालं तर 998 ही संख्या 1000 पेक्षा लहान आहे म्हणून मायनस घ्या, कितीनं लहान आहे 2 न. तर ह्या 2 चा वर्ग 4 येईल, 3 अंकी लिहिण्यासाठी डाव्या बाजूला 2 झिरो वाढवा 0041 येईल. 998 मधून 2 वजा केलं तर हे 996 येईल. आता बघा 995 ही संख्या 1000 पेक्षा लहान आहे म्हणून मायनस घ्या, कितीनं लहान आहे 5, 5 चा वर्ग 25, 3 अंकी लिहिण्यासाठी डाव्या बाजूला 1 झिरो वाढवा हे 025 येईल. 995 मधून 5 वजा केलं तर हे 990 येईल. आता बघा 992 ही संख्या 1000 पेक्षा लहान आहे म्हणून मायनस घ्या, कितीनं लहान आहे 8 न. तर 8 चा वर्ग 64, 3 अंकी लिहिण्यासाठी डाव्या बाजूला 0 वाढवा आणि 992 मधून 8 वजा केलं तर 900 किती येते 84, हा झाला 992 चा वर्ग. तर ह्या ज्या संख्या आहेत ही जी पद्धत आहे हे 1000 पेक्षा लहान संख्या जर असतील तर या पद्धतीने त्याचा आपण वर्ग करू शकतो. आता जर समजा हे 988 चा जर वर्ग करायचं म्हणलं तर 988 संख्या लहान आहे, 988 संख्या लहान आहे तर 1000 पेक्षा ही संख्या कितीने लहान आहे 12 ने लहान आहे म्हणून लहान आहे म्हणून मायनस घ्या, कितीने आहे लहान हे 12 ने. तर या 12 चा वर्ग करा 144, 3 अंकी लिहिण्यासाठी 1 च्या पुढे 3 झिरो आहेत म्हणजे ही 3 अंकी संख्या लिहायला पाहिजे. 3 अंकी संख्या आली झिरो घेण्याची गरज नाही आणि 988 मधून 12 जर वजा केलं तर 976 976. 988 मधून 12 जर वजा केलं तर 976. हे जे संख्या घेतल्या आपण हे 1000 पेक्षा कशा होत्या लहान. जर समजा 1000 पेक्षा मोठ्या संख्या असतील तर अशा संख्यांचा वर्ग कसा करायचा. उदाहरणार्थ हे 1009 चा वर्ग करायचा आहे, 1009 चा वर्ग. आता पहा 1009 ही संख्या 1000 पेक्षा कशी मोठी आहे म्हणून प्लस घ्या, कितीनं मोठी आहे 9 न. तर ह्या 9 चा वर्ग किती आहे 81, 3 अंकी लिहिण्यासाठी डाव्या बाजूला 0 वाढवा आणि 1009 आणि 9 यांचं जर आपण बेरीज केलं तर 1018 येईल. जर समजा 1012 चा जर वर्ग करायचं म्हणलं तर या 12 चा वर्ग किती आहे 144. हे 1012 ही संख्या 1000 पेक्षा कितीनं मोठी आहे 12 न मोठी आहे म्हणून प्लस घ्या, कितीनं मोठी आहे 12 न. हे 12 चा वर्ग केला 144, 3 अंकी संख्या आहे झिरो घेण्याची गरज नाही. 1012 आणि 12 हे 1024 येईल. जर समजा हे 1024 चा जर वर्ग करायचं झालं तर 1024 ही संख्या 1000 पेक्षा कितीनं मोठी आहे म्हणून प्लस घ्या, कितीनं मोठी आहे 24 न. प्लस 24 घ्या, या 24 चा वर्ग 576, 24 चा वर्ग 576, 1024 आणि 24 हे 1048 येईल. तर हे 1000 पेक्षा मोठ्या असलेल्या संख्यांचा वर्ग या पद्धतीने आपल्याला करता येतो. तर आता बघा पुढचा जो नियम आहे 50 च्या जवळपासच्या संख्यांचा वर्ग कसा करायचा. 50 च्या जवळपासच्या संख्यांचा वर्ग कसा करायचा. आता बघा तर 50 ही संख्या 100 च्या निम्मे आहे. लक्षात घ्या 50 ही संख्या 100 च्या निम्मे आहे. तर ह्या 50 निम्म किती घ्यायचं 25. मग 25 हा बेस घेऊन आपण उदाहरण सोडवायचं आहे.
25 हा बेस घेऊन उदाहरण सोडवा. जर समजा 50 पेक्षा लहान संख्या 48 चा जर वर्ग करायचं म्हणलं तर 48 ही संख्या 50 पेक्षा लहान आहे म्हणून मायनस घ्या. किती लहान आहे? 2. तर ह्या 2 चा वर्ग किती येते? 4 येते. 2 अंकी लिहिण्यासाठी डाव्या बाजूला 0 वाढवा. आता बघा तर 48 ही संख्या 50 पेक्षा कितीनं लहान आहे? 2. जितक्यानं लहान आहे ते 25 मधून वजा करा. जितक्यानं लहान आहे ते 25 मधून वजा करा. तर 25 मधून 2 वजा केलं तर किती येते? 23. आता बघा जर समजा 43 हा जर वर्ग करायचं म्हणलं तर 43 ही संख्या लहान आहे. कितीनं लहान आहे? 7. 7 चा वर्ग किती येते? 49. तर 25 बेस किती घेतला आपण? 25. 43 ही संख्या कितीनं लहान आहे? 7 न. जितक्यानं लहान आहे ते 25 मधून वजा करा. 25 मधून 7 वजा केलं तर किती शिल्लक राहते? 18. जर समजा 32 हा जर वर्ग करायचं म्हणलं तर 32 ही संख्या 50 पेक्षा लहान आहे म्हणून मायनस घ्या. कितीनं लहान आहे? 18 ने. कितीनं लहान आहे? 18 ने. 18 चा वर्ग 324 ला 24 ल्या हाचे किती येणार? 3 येईल. मग ह्या 25 मधून हे 18 वजा केलं तर किती शिल्लक राहते? 7. हे 7 आणि 3 किती येते? 10. 32 चा वर्ग 1024 आहे. आता जर समजा ह्या 50 पेक्षा मोठ्या संख्या असतील तर उदाहरणार्थ 56 चा जर वर्ग करायचं म्हणलं तर 56 ही संख्या मोठी आहे. कितीनं मोठी आहे? 6 न. तर 6 चा वर्ग 36. 2 अंकी आहे, 0 घेण्याची गरज नाही. मग या 25 मध्ये हे जितक्यानं मोठी आहे ती संख्या प्लस करा. 25 आणि 6 किती येते? 31. पहा 56 चा वर्ग 31 36. 56 चा वर्ग 31 36. आता जर समजा 58 चा वर्ग करायचा झाला तर जर संख्या 50 पेक्षा जर लहान असेल तर 25 मायनस जितक्यानं लहान आहे ती संख्या घ्या. किंवा जर समजा संख्या जर 50 पेक्षा मोठी असेल तर 25 प्लस n घ्या. जितक्यानं मोठी आहे तितक्यानं प्लस करा. 25 मध्ये प्लस करायचं. आता बघा 58 ही संख्या 50 पेक्षा मोठी आहे म्हणून प्लस घ्या. कितीनं मोठी आहे? 8 न. तर ह्या 8 चा वर्ग किती येते? 64. त्यानंतर हे 25 मध्ये जितक्यानं मोठी आहे ते 25 मध्ये प्लस करा. 25 आणि 8 किती येते? 33. 25 आणि 8 किती येते? 33. जर समजा 59 चा वर्ग करायचं झालं तर कितीनं मोठी आहे? 9 न. तर ह्या 9 चा वर्ग किती आहे? 81. हे 25 आणि 9 या दोघांची जर बेरीज केलं तर किती येते? 34 येते. जर समजा 75 चा जर वर्ग करायचा झाला 75 चा तर आपण दोन पद्धतीने वर्ग करू. 75 चा 100 पेक्षा लहान संख्येचा वर्ग आणि 50 पेक्षा मोठ्या संख्येचा वर्ग या पद्धतीने करू. आता बघा जर 75 ही संख्या 50 पेक्षा किती मोठी आहे? 25 न. 25 सर्व किती? 625. 625 ला 25 ठेवा. हाचे किती राहतात? 6 राहतात. मग हे बेस किती घेतलं? 25. कितीनं मोठी आहे? 25 न. 25 आणि 25 किती होते? 50. हे 50 आणि 6 किती झाले? 56. तर 75 चा वर्ग 56 25 येईल. किंवा 100 पेक्षा लहान असलेल्या संख्याचा जर वर्ग करायचं झालं 100 पेक्षा लहान असलेल्या संख्येचा वर्ग या नियमानुसार तर हे कितीनं लहान आहे? 25 न. लहान आहे म्हणून मायनस घ्या. किती लहान आहे? 25 न. 25 चा वर्ग 625 ला 25 ला हाचे किती येते? 6. 75 मधून 25 वजा केलं तर 50 आणि 50 आणि हे 6 किती होते? 56. तर 50 च्या जवळपासच्या संख्यांचा वर्ग या पद्धतीने आपल्याला करता येतो. या पद्धतीने आपल्याला करता येतो. तर लक्षात घ्या दुसरा एक नियम आहे लक्षात घ्या. आता जर समजा उदाहरण असं असेल पहा जर 150 च्या आसपासच्या संख्यांचा जर आपण वर्ग करायचा म्हणजे 150 च्या आसपासच्या संख्यांचा वर्ग जर करायचा म्हटलं तर आता आपण 100 च्या जवळपासच्या संख्यांचा वर्ग कसा करायचा हे आपण पाहिलं होतं. तर हे 150 ही जी संख्या आहे 150 ही संख्या ह्या 100 च्या दीडपट आहे. पहा 100 च्या दीडपट 150 आहे. 150 ही संख्या 100 च्या किती पट आहे? दीडपट. दीड म्हणजे काय? 3/2. दीड म्हणजे काय? 3/2. म्हणजे हे 100 जर हे 3/2 जर काढलं तर किती आलं पाहिजे? 150. तर 2 न 100 ला 50 भागते आणि 50 त्रिक किती होते? 150. म्हणजे हे 150 ही संख्या ह्या 100 च्या किती पट आहे? 3/2 पट. आता बघा आपल्याला 150 च्या आसपासच्या संख्यांचा जर वर्ग करायचा म्हणलं आता समजा 153 चा वर्ग करायचा आहे
153चा वर्ग करायचा आहे। मग 153चा वर्ग करत असताना 153चा वर्ग करत असताना 153 ही संख्या 153 ही संख्या 150 पेक्षा कितीने मोठी आहे? 3। 150 पेक्षा कितीने मोठी आहे? 3। तर ह्या 3चा वर्ग करा। 3चा वर्ग किती येते? 0। 3चा जो वर्ग आहे 3चा वर्ग किती येते? 0। त्यानंतर हे 153 मध्ये 3 जर मिळवलं तर किती होते? हे 156। आणि हे किती पट आहे म्हणलं? 3/2 पट। किती पट आहे? 3/2 पट। मग ह्या 2 जर भागलं 153 मध्ये हे 3 मिळवायचे किती झाले? 156। तर हे 150 ही जी संख्या आहे त्या 100 पेक्षा 100च्या किती पट आहे? 3/2 पट। मग ह्या 156चं 3/2 काढलं तर 2 7 14 2 8 16 78 ची 3 पट करा। 8 त्रिक 24 ला 4 हातचे 2 7 त्रिक 21 आणि 2 किती येते? 23। तर 23409 हा 153चा वर्ग आहे। किंवा ह्या 153चा जर वर्ग करायचा 153चा वर्ग तर ह्या 3चा 1 गट करा 15चा 1 गट करा। ह्या 3चा वर्ग 9 3चा वर्ग 9। त्यानंतर दोघांचे गुणाकार 15 त्रिक 45 दोन्ही 90 ला 0 हातचे 9। त्यानंतर 15चा वर्ग 225 आणि 9 किती येते? 234। 153 चा जर वर्ग म्हणलं तर 23409 23409 हा 153चा वर्ग आहे। आता बघा जर समजा एक शेवटचा वर्ग करण्याचा आपण एक शेवटचा नियम घेऊ तर कोणत्याही संख्येचा वर्ग करणे। कोणत्याही संख्येचा वर्ग करणे। आता बघा कोणत्याही संख्येचा जर वर्ग करायचं झालं कोणत्याही संख्येचा वर्ग करा। आता बघा आतापर्यंतचे जे आपण नियम पाहिलेले आहेत आतापर्यंतचे जे नियम पाहिलेले आहेत हे काही ठराविक संख्येसाठी लागू होते। तर हा जो नियम आहे हा नियम प्रत्येक संख्येचा वर्ग करण्यासाठी लागू होतो। आणि हा नियमाचा जो बेस आहे या नियमाचा जो बेस आहे नियमाचा बेस असा आहे बघा जर a अधिक b कंसाचा वर्ग असेल a अधिक b कंसाचा वर्ग असेल तर त्याचा विस्तार आहे a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग ह्या नियमानुसार आपल्याला करायचं आहे। आता बघा a अधिक b कंसाचा वर्ग a अधिक b कंसाचा वर्ग त्याचा वर्ग विस्तार आहे a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग ह्या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे। आता बघा जर समजा हा 48 चा वर्ग करायचा झालं तर बघा ह्या संख्येचे 2 गट पाडा म्हणजे a आणि b ह्या स्वरूपामध्ये लिहा संख्या। तर हे 8 म्हणजे b आणि 4 म्हणजे a म्हणजे 4 आणि b म्हणजे किती आहे? 8। b म्हणजे 8 आणि a म्हणजे 4। आता बघा हा 48 चा जर वर्ग करायचा झालं तर पहिली स्टेप काय आहे की b चा वर्ग। b म्हणजे कोणाचा? 8 चा। हा 8 चा वर्ग 64 ला 4 एकच अंक लिहायचं बाकीचे हातचे बनवणार। ह्या 8 चा वर्ग 64 हे b चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 8 8 चा वर्ग 64 ला 4 लिहा हातचे किती येणार? 6। त्यानंतर 2ab म्हणजे हे दोघांचा गुणाकार आणि त्याची किती पट? दुप्पट। ह्या दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट 4 8 32 32 दोन्ही 64 64 आणि 6 64 आणि 6 हे 70 ला 0 परत हाचे किती आहेत? 7। त्यानंतर ह्या a चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 4 चा वर्ग 16 4 चा वर्ग 16 आणि हे 7 किती येते? 23। म्हणजे 48 चा जो वर्ग आहे 48 चा वर्ग 2340। आता बघा ह्या 48 चा जर वर्ग करायचा झालं तर ह्या 8 चा वर्ग 64 आणि ह्या 4 चा वर्ग 16। 8 चा वर्ग 64 4 चा वर्ग 16 8 चा वर्ग 64 4 चा वर्ग 16। नंतर हे 4 8 त्या दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट करा 4 8 32 32 दोन्ही 64। आता हे जे 64 ही जी मांडणी आहे या दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट हे एकक स्थान सोडून मांडणी करा। इथे 4 आणि इथे 6 आहे। मग हे 4 ला 4 हे 6 4 10 ला 0 हातचा 1 येईल 16 6 22 आणि किती येते? 23। म्हणजे हा 48 चा जो वर्ग आहे तो किती आहे? 2304। आता बघा जर समजा दुसऱ्या जर संख्याचा वर्ग करायचा झाला दुसऱ्या संख्येचा जर वर्ग करायचा झाला आता समजा गृहीत धरू की 32 चा वर्ग आहे 32 चा वर्ग
त्यानंतर 43चा वर्ग आहे, त्यानंतर 49चा वर्ग आहे, त्यानंतर 53चा वर्ग आहे, त्यानंतर 73चा वर्ग आहे, त्यानंतर 89चा वर्ग आहे. आता बघा कोणत्याही संख्येचा वर्ग, आता बघा हे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. आता बघा संख्या 2 अंकी असेल किंवा संख्या 3 अंकी असेल, संख्या किती अंकी असेल तरी एकक संख्यांकाचा एक गट करा आणि राहिलेल्या अंकाचा दुसरा गट करा. तर हे 2 म्हणजे b आणि 3 म्हणजे a. प्रथम या 2 चा वर्ग किती येते 4. काय करायचं आता हे कॅल्क्युलेशन जे आहे ते सगळं डोक्यामध्ये करायचं. या सूत्राचा वापर करून जर तुम्ही काही संख्या घेऊन जर त्याचा वर्ग करण्याची जर प्रॅक्टिस केला तर ही जी पद्धत आहे खूप सोपी आहे. तर ह्या 2 चा वर्ग 4, 2 चा वर्ग 4, त्यानंतर ह्या दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट 3 2 6 6 2 12 ला 2 हातचा 1 येईल. या 3 चा वर्ग 9 आणि हातचा दिला 1 10. या 32 चा वर्ग 1024 येईल. पहा या 4 चा वर्ग 9 येईल, सॉरी 3 चा वर्ग 9 येईल, 3 चा वर्ग 9. नंतर हे चारित्रिकम 12, 12 चे दुप्पट 24 ला 4 हातचे किती येईल 2 येईल. 4 चा वर्ग 16, 16 आणि 2 किती येते 18. जर या 49 चा वर्ग करायचा झालं तर या 9 चा एक गट करा, 4 चा एक गट करा. 9 चा वर्ग 81 ला 1 लिहा, हातचे किती राहतात 8. त्यानंतर ह्या दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट 4 9 36, 36 दोन्ही 72, 72 आणि 8, 72 आणि 8 किती येते 80, 80 ला 0, हातचे किती राहतात 8. 4 चा वर्ग 16, 4 चा वर्ग 16, 16 आणि 8 किती येते 24. 49 चा वर्ग 24 हे 1 आहे. 53 चा जर वर्ग करायचा झालं तर 3 चा एक गट करा, 5 चा एक गट करा. 3 चा वर्ग 9 ला 9 लिहा, 3 चा वर्ग 9, नंतर 5 3 15, 15 दोन्ही 30 ला 0, हातचे 3 येईल. 3 चा वर्ग 9, 5 3 15, 15 चे दुप्पट 30 ला 0, हातचे 3 येईल. 5 चा वर्ग 25, 25 आणि 3 किती येते 28. त्यानंतर या 3 चा वर्ग 9, 3 चा वर्ग केलं 9 येईल. 3 चा वर्ग 9, नंतर 7 3 21, 21 चे दुप्पट 42 ला 2 हातचे 4 येईल. 7 चा वर्ग 49, 49 आणि 4 किती येते 53. 9 चा वर्ग 81 ला 1 हातचे 8, 9 8 72, 72 दोन्ही 144, 144 आणि 8 152 ला 2 हातचे किती येणार 15. 8 चा वर्ग 64 आणि 15 किती होते 79. हे 79, 21 हा 89 चा वर्ग आहे. पहा कोणत्याही संख्येचा वर्ग आपल्याला या पद्धतीने करता येते. पहा परत एकदा लक्षात घ्या, जर समजा संख्या 97 आहे, 97 चा वर्ग, 112 चा वर्ग, 109 चा वर्ग, 113 चा वर्ग, 125 चा वर्ग, 132 चा वर्ग, 143 चा वर्ग. आता बघा जर संख्या जर 3 अंकी असेल तर 3 अंकी संख्येचा जे वर्ग आहे, आता 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा लक्षात घ्या. कोणत्या सूत्रानुसार, या सूत्रानुसार. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. पहा एकक b चा वर्ग करायचं म्हणजे 7 चा वर्ग, त्यानंतर दोघांच्या गुणाकाराची दुप्पट करायचं, नंतर a चा वर्ग करा. 7 चा वर्ग 49 ला 9 हातचे किती येतात 4. पहिली स्टेप काय आहे, 7 चा वर्ग करा, एकक संख्यांकाचा एक गट करा, राहिलेल्या अंकाचा दुसरा गट करा. 7 चा वर्ग 49 ला 9 येईल, हातचे किती येणार 4 येईल. त्यानंतर हे 7 9 63, 7 9 63, 63 दोन्ही 126, 126 आणि 4 130 ला 0, हातचे किती राहणार 13. 9 चा वर्ग 81 आणि 13 जर केलं तर किती येते 94. 97 चा वर्ग 94 0 येईल. 112 चा जर वर्ग करायचं झालं तर 2 चा एक गट करा, 11 चा एक गट करा. हे 2 चा वर्ग 4 येईल. नंतर 11 दोन्ही 22 दोन्ही 44 ला 4 येईल, हातचे किती येणार 4 येईल. 11 चा वर्ग 121 आणि 4 किती येते 125 येईल. हे 9 चा एक गट करा, एकक संख्यांकाचा एक गट करा, राहिलेल्या अंकाचा दुसरा गट करा. 9 चा वर्ग 81 ला 1 हातचे किती राहणार 8. 10 90 90 ची दुप्पट 180, 180 8 188 ला 8 हातचे किती येणार 18. या 10 चा वर्ग 100 आणि 18 किती येते 118. आता बघा हे 3 चा एक गट करा, 11 चा एक गट करा, 3 चा वर्ग 9, 11 3 33, 33 ची दुप्पट 66 ला 6 चे 6 येईल. नंतर 11 चा वर्ग 121 आणि 6 किती येते 127 येईल. 121 आणि 6 127 येईल. 5 चा एक गट करा, 12 चा एक गट करा, 5 चा वर्ग 25 ला 5 लिहा, हातचे किती येणार 2 येईल. 12 5 60 दोन्ही 120 आणि 2 122 ला 2 हातचे किती येणार 12. 12 चा वर्ग 144 आणि 12 किती येते 156 येईल. 15 6 25.
पहा 2चा एक गट करा, 13चा एक गट करा, एकक संख्या अंकाचा एक गट करा, राहिल्या अंकाचा दुसरा गट करा, या 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4. त्यानंतर ह्या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 13 दोन्ही 26, 26 ची दुप्पट 52 ला 2 येईल, 52 ला 2 येईल, हाचे किती येतात 5, 13चा वर्ग हे 169 आणि 5 किती येते 174 येईल. आता बघा या 3चा एक गट करा, 14चा एक गट करा, 3चा वर्ग 9 येईल, 3चा वर्ग 9 येईल, 14 त्रिकम 42, 14 त्रिकम 42, 42 दुप्पट 84 ला 4, हाचे किती येणार 8, 14चा वर्ग 196 आणि 8, 14चा वर्ग 196 आणि 8 जर म्हणलं तर किती येते 204. तर हे कोणत्याही संख्येचा वर्ग आपल्याला ह्या सूत्राचा वापर करून करता येते. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, ह्या सूत्राचा वापर करून आपण कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकतो. आता बघा जर समजा जर गृहीत धरा की 78 चा वर्ग आहे, 78 चा वर्ग, आता ते सूत्र बाजूला ठेवायचं आणि कॅल्क्युलेशन जे आहे ते डोक्यात करायचं. पहिली स्टेप काय आहे की ह्या 8 चा वर्ग करा, 64 ला 4 येईल, परत एक अंक हातचे 6 लिहा, 8 चा वर्ग 64 ला 4 हातचे 6. नंतर काय करायचं की ह्या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट करा, 7 8 56 2 112, 112 आणि 6 118 ला 8, हाचे किती 11. त्यानंतर ह्या 7 चा वर्ग करा, 49, 49 आणि 11 किती येते 7. जर समजा जर 73 चा वर्ग करायचा झालं तर ह्या 3 चा वर्ग 9 येईल, 7 त्रिक 21 ची दुप्पट 42 ला 2, हातचे 4 येईल, 7 चा वर्ग 49 आणि 4 किती येते 53, 53 29. जर समजा 124 चा जर वर्ग करायचा झालं, 4 चा एक गट करा, 12 चा एक गट करा, 4 चा वर्ग 16 ला 6, हातचा 1 येईल, 4 चा वर्ग 16 ला 6, हातचा 1 येईल, 12 चौक 48, 48 दुनी 96 1 97, 97 ला 7, हाचे किती राहतात 9, 12 चा वर्ग 144 आणि 9 किती येते 153, 144 आणि 9 किती येते 153, 15 376 हा 124 चा वर्ग आहे. जर समजा जर 232 चा जर वर्ग करायचा झालं तर 2 चा एक गट करा, 23 चा एक गट करा, तर 2 चा वर्ग 4 येईल, 2 चा वर्ग 4 येईल. नंतर 23 दोन्ही 46, 23 दोन्ही 46, या दोघांचा गुणाकार, दोघांचा गुणाकार, तर दोघांच्या गुणाकाराची दुप्पट करा, दोघांच्या गुणाकाराची दुप्पट करा, 23 दोन्ही 46, 46 ची दुप्पट करा, 46 ची दुप्पट किती होणार 92, 46 ची दुप्पट 92, 92 ला 2, हाचे किती येणार 9 येईल, 23 चा वर्ग 529 आणि 9 किती येते 538, 53 824 हा 232 चा वर्ग आहे, 53 824 हा 232 चा वर्ग. तर आता बघा कोणत्याही संख्येचा वर्ग आपल्याला या पद्धतीने करता येतो. तर पुढचा नियम असा आहे बघा, पुढचा नियम दशांश अपूर्णांकाचा वर्ग करणे, दशांश अपूर्णांकाचा वर्ग करणे. आता बघा नियम काय लक्षात घ्या की दशांश अपूर्णांकाचा वर्ग करताना, दशांश अपूर्णांकाचा वर्ग करताना दशांश चिन्ह नाही असे गृहीत धरून, दशांश अपूर्णांकाचा वर्ग करत असताना दशांश चिन्ह नाही असे गृहीत धरून त्या संख्यांचा वर्ग करा, त्या संख्यांचा वर्ग करा. दशांशानंतरचा दशांश चिन्ह नाही असे गृहीत धरून त्या संख्येचा वर्ग करावा. त्यानंतर मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक आहेत त्याच्या दुप्पट करून, मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक आहेत त्याच्या दुप्पट करून आलेल्या वर्ग संख्येत एकक स्थानाकडून तेवढे अंक सोडून दशांश चिन्ह द्यावे. आता बघा दशांश अपूर्णांकाचा वर्ग करत असताना दशांश चिन्ह नाही असे गृहीत धरा, असे गृहीत धरून दशांश चिन्ह नाही असे गृहीत धरून त्या संख्यांचा वर्ग करा. त्यानंतर मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक आहेत त्याच्या दुप्पट करून आलेल्या वर्ग संख्येत एकक स्थानाकडून तेवढे अंक सोडून दशांश चिन्ह द्यावे. आता बघा 32 चा वर्ग किती आहे 1024, 32 चा वर्ग 1024 आहे. त्यानंतर 3.2 चा जर वर्ग करायचा झाला तर 32 चा वर्ग 1024, मूळ संख्येत दशांशानंतर एक अंक आहे, मूळ संख्येत दशांशानंतर एक अंक आहे, जेवढे अंक आहे त्याची दुप्पट करा, 1 ची दुप्पट 2 होईल, मग एकक स्थानाकडून 2 अंक सोडा आणि दशांश चिन्ह द्या, 10.24 येईल.
जर समजा हे 0.32चा वर्ग असेल तर 32चा वर्ग 1024, 32चा वर्ग 1024, दशांशांतर किती अंक आहेत 2, दशांशांतर जेवढे अंक आहेत त्याची दुप्पट करा, तर या 2 ची दुप्पट केलं 4 होईल, एकक स्थानाकडून 4 अंक सोडा आणि ते दशांश द्या। जर समजा 0.032 0.032चा जर वर्ग म्हणलं तर 32चा वर्ग 1024, मूळ संख्या दशांशात जेवढे अंक आहेत त्याची दुप्पट करा, मूळ संख्या दशांशात 3 अंक आहे, 3 ची दुप्पट केलं 6 होईल, एकक स्थानाकडून 6 अंक सोडा, 1 2 3 4 हे 5 6.0, एकक स्थानाकडून 4 अंक आहेत, 5 6 अंक सोडायचे आहेत, बाकीचे अंक नाहीत, मग आपण काय केलं 0 वाढवलेला आहे। आता बघा जर समजा 0.0032 चा जर वर्ग करायचा झालं तर ह्या 32चा वर्ग किती आहे 1024 आहे, ह्या 32चा वर्ग 1024 आहे, मूळ संख्या दशांशात किती अंक आहेत हे 4 अंक आहेत, मूळ संख्या दशांशात जेवढे अंक आहेत त्याची दुप्पट करा, वर्ग करायचा असेल तर दुप्पट करा, घन करायचं झालं तर तिप्पट करा, वर्ग करायचा आहे, मूळ संख्या दशांशात 4 अंक आहेत, तर ह्या 4 ची दुप्पट केलं तर किती होते 8, एकक स्थानाकडून 8 अंक सोडा, 1 2 3 4 हे 5 6 7 8 इथं दशांश आणि इथं 0, तर दशांश अपूर्णांकाचा वर्ग या पद्धतीने आपल्याला करता येतो। मूळ संख्येत दशांशानंतर 2 4 6 8, मूळ संख्या दशांशानंतर 2 4 6 8, मूळ संख्या दशांशानंतरचे एकूण अंक हे 2 किंवा 2 च्या पटीत असतात। दशांश अपूर्णांकाचा वर्ग करत असताना दशांश नाही असे गृहीत धरा, त्या संख्यांचा वर्ग करा, त्यानंतर मूळ संख्या दशांशात जेवढे अंक आहेत त्याची दुप्पट करा, दुप्पट करून आलेल्या वर्ग संख्येत एकक स्थानाकडून तेवढे अंक सोडून दशांश द्यायचा आहे। आता बघा पुढचा जो नियम आहे, पुढचा नियम आवर्ती दशांश अपूर्णांकाचा वर्ग करणे। आवर्ती दशांश अपूर्णांकाचा वर्ग करत असताना आता लक्षात घ्या, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, आता समजा हे 1/3 आहे, आता 1 ला जर 3 ने भागलं तर 0.333333 टिंबटिंब येईल, 0.3333 टिंबटिंब येईल, म्हणजे ह्या 1 ला जर 3 ने भागलं, पुढे आपल्याला अपूर्णांकामध्ये शिकायचं आहे की आवर्ती दशांश अपूर्णांक पुढे आपल्याला अपूर्णांकामध्ये शिकायचं आहे, तर हे 0.3 1 ला जर 3 ने भागलं तर याचा भागाकार 0.333 टिंब म्हणजे 0.3 दशांशात 3 हा एकच अंक पुन्हा येत आहे, तर तो अंक एकदा लिहा आणि त्याच्या डोक्यावर डॉट द्या, हा जो अपूर्णांक आहे याला काय म्हटलं जाते की आवर्ती दशांश अपूर्णांक, याला काय म्हणायचं आवर्ती दशांश अपूर्णांक। तर पुढे आपल्याला हे आवर्ती दशांश अपूर्णांक डिटेलमध्ये अपूर्णांकामध्ये शिकायचं आहे, तर इथं वर्ग आणि वर्गमूळाशी संबंधित जो नियम आहे इथे एवढंच लक्षात घ्या की आवर्ती दशांश अपूर्णांकाचा वर्ग करत असताना किंवा वर्गमूळ काढत असताना त्या आवर्ती दशांश अपूर्णांकाचं सर्वप्रथम साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करा, आवर्ती दशांश अपूर्णांकाचे रूपांतर साध्या अपूर्णांकामध्ये करायचं, त्यानंतरच त्याचा वर्ग करा किंवा वर्गमूळ काढा। आता बघा हे 1.3 3 च्या डोक्यावर डॉट त्याचा वर्ग करायचा आहे, आता बघा हे 13 चा वर्ग किती आहे 169, 1.3 चा वर्ग किती येते 1.69, 13 चा वर्ग 169, 13 चा वर्ग 169, दशांशानंतर एक अंक त्याची दुप्पट केलं 2 अंकानंतर दशांश द्या, 13 चा वर्ग 169, 1.3 चा वर्ग 1.69, तर 1.3 च्या डोक्यावर डॉट त्याचा वर्ग करायचा आहे, 1.3 3 च्या डोक्यावर डॉट त्याचा वर्ग करा, आता 13 चा वर्ग हे 169, दशांशानंतर एक अंक आहे त्याची दुप्पट केलं 2 अंकानंतर दशांश दिलं, हे 3 च्या डोक्यावर डॉट आहे म्हणजे 9 च्या डोक्यावर डॉट असं घ्यायचं नाही। तर हा आवर्ती दशांश अपूर्णांकाचा वर्ग करत असताना आवर्ती दशांश अपूर्णांकाचा वर्ग करताना किंवा वर्गमूळ काढताना सर्वप्रथम त्या आवर्ती दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करावे, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा। आता आवर्ती दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करत असताना एक नियम आहे लक्षात घ्या, तर दशांशाच्या डाव्या बाजूची संख्या पूर्ण संख्या घ्या, 1.3 छेदामध्ये दशांशानंतर 3 हा अंक पुन्हा येत आहे, तर तो 3 हा अंक एकदा लिहा आणि त्याच्या छेदामध्ये 9 लिहा आणि कंसाचा वर्ग। आता बघा हे 0.3 3 च्या डोक्यावर डॉट जर असेल तर याला व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर करायचं झालं तर 3 अंशात द्या, एकाच अंकाच्या डोक्यावर डॉट आहे म्हणून 1 छेदामध्ये घ्या। जर समजा हे 0.54 54 वर जर 12 असेल
तर 12 व्यतिरिक्त संख्या अंशात घ्या चौपर, 2 अंकाच्या डोक्यावर 12 आहे म्हणून 2 9 छेदामध्ये घ्यायचं, 2 अंकाच्या डोक्यावर 12 आहे म्हणून 2 9 छेदात घ्या। जर समजा 2.3 3च्या डोक्यावर डॉट आहे तर दशांशाच्या डाव्या संख्या पूर्ण संख्या आहे 2.3 अंशातल्या एकाच अंकाच्या डोक्यावर डॉट आहे म्हणून 1 9 छेदामध्ये घ्यायचं। हा छेदामध्ये 9च का घ्यायचं हे मी तुम्हाला व्यवहारी अपूर्णांक म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला शिकवणार आहे। छेदामध्ये 9च का घ्यायचं आता लक्षात घ्या, हे 1.3च्या डोक्यावर 12 आहे 3 अंशात घ्या, एकाच अंकाच्या डोक्यावर डॉट आहे म्हणून एकच 9 छेदामध्ये घ्या। आता बघा हे 3 1 3 3 3 9 म्हणजे हे 1.1/3 कंसाचा वर्ग, 3 1 3 आणि किती येते 4/3 कंसाचा वर्ग, हे 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 16/9। आता 16 ला जर 9 न भागलं, आता बघा 16 ला जर 9 न भागलं तर 9 1 9 16 तून वजा केलं 7, इथं दशांश द्या म्हणजे इथं 0 होईल, हे 9 7 63 तर 70 मधून 63 वजा केलं 7 दशांश दिला आहे 70 होईल, 9 7 63 9 7 63 म्हणजे 1.777 म्हणजे 1.7च्या डोक्यावर डॉट येईल। आता बघा लक्षात घ्या, हे 13चा वर्ग किती आहे 169, 1.3चा वर्ग किती आहे 1.69, जर 1.3 3च्या डोक्यावर डॉटचा जर वर्ग म्हणलं तर एक किती आलेला आहे 1.7 7च्या डोक्यावर काय आहे डॉट। म्हणजे हा आवर्ती दशांश अपूर्णांकाचा वर्ग करत असताना सर्वप्रथम त्या आवर्ती दशांश अपूर्णांकाचे साध्या पूर्णांकात रूपांतर करा, त्यानंतर त्याचा वर्ग करा किंवा वर्गमूळ काढा। आता बघा जर समजा हे 1.3 3च्या डोक्यावर डॉट त्याचा वर्ग आहे तर याचं हा आवर्ती दशांश अपूर्णांक त्याचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर लिहा, हे 1 डॉट व्यतिरिक्त 3 अंशात लिहा, एकाच अंकाच्या डोक्यावर डॉट आहे म्हणून 1 9 छेदात घ्या आणि कंसाचा काय आहे वर्ग, तर हे 1 हे 3 1 3 3 3 9 1.1/3 कंसाचा वर्ग, 3 1 3 ने किती 4/3 कंसाचा वर्ग, हे 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 16 ला जर 9 न भागलं तर 1.777 म्हणजे 1.7 त्या डोक्यावर काय ते डॉट येईल, हा आवर्ती दशांश अपूर्णांकाचा वर्ग झाला। आता बघा जर आवर्ती दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ काढायचं झालं म्हणजे 5.4 4च्या डोक्यावर डॉट चे वर्गमूळ किती, 5.4 4च्या डोक्यावर डॉट चे वर्गमूळ किती। आता बघा तर हा जो आवर्ती दशांश अपूर्णांक आहे त्याचं जर वर्गमूळ काढायचं झालं तर सर्वप्रथम त्या आवर्ती दशांश अपूर्णांकाचे व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करा, दशांशाच्या डाव्या बाजूला 5 आहे तर हे 5 पूर्णांक हे 4 अंशातल्या एकाच अंकाच्या डोक्यावर डॉट आहे म्हणून 1 9 छेदात घ्या, तर वर्गमुळात 5 9 45 आणि 4 किती होते 49 छेदामध्ये किती आहे 9, 5 9 45 5 9 45 आणि 4 49 छेदामध्ये 9, 49 वर्गमूळ 7 1 9 वर्गमूळ 3 1 तर 2.333 म्हणजे 2.3च्या डोक्यावर काय ते डॉट। आता बघा या 7 ला जर 3 न भागलं तर 3 2 6 1 उरलं, इथं दशांश दिलं इथं 10 झालं, तर 3 3 9 3 3 9 म्हणजे 2.333 म्हणजे 2.33च्या डोक्यावर डॉट येईल। म्हणजे 5.4 च्या डोक्यावर डॉट त्याचं जर वर्गमूळ काढलं तर किती येते 2.33च्या डोक्यावर डॉट येईल। जर 1.3च्या डोक्यावर डॉट त्याचा जर वर्ग केलं तर किती येते 1.7 त्याच्या डोक्यावर काय येईल डॉट येईल। तर हा जो नियम आहे आवर्ती दशांश अपूर्णांकाचा वर्ग करणे किंवा वर्गमूळ काढणे हा नियम आहे। तर आपण पुढचा जो अपूर्णांक आहे पुढचा जो नियम आहे पुढचा नियम वर्गमूळ काढणे हे आपल्याला नियम पाहायचा आहे। वर्गमूळ काढणे दिलेली संख्या आहे तर दिलेल्या संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे। आता बघा वर्गमूळ काढणे हा एक नियम आहे, तर वर्गमूळ काढण्याची एक पद्धत आहे। तर वर्गमूळ काढण्याच्या पद्धती आहेत बघा, एक आहे अवयव पद्धत, एक आहे अवयव पद्धत, नंतर वर्गमूळ काढण्याची दुसरी आहे भागाकार पद्धत, वर्गमूळ काढण्याची दुसरी आहे भागाकार पद्धत। आता पहिली जी अवयव पद्धत आहे, अवयव पद्धत ही वर्गमूळ काढण्यासाठी सोपी आहे। दिलेल्या संख्यांचे अवयव पाडायचे, अवयव पद्धत जी आहे ती अवयव पद्धत सोपी आहे। दिलेल्या संख्यांचे अवयव पाडा, दिलेल्या संख्यांचे अवयव पाडायचे, अवयव पाडल्यानंतर सारख्या 2 2 अवयवांचा एक एक गट करायचं, त्यापैकी एक एक अवयव घेऊन त्यांचा गुणाकार करा, त्या संख्येचं वर्गमूळ मिळते।
त्यानंतर वर्गमूळ काढण्याची दुसरी पद्धत आहे भागाकार पद्धत. वर्गमूळ काढण्याची दुसरी पद्धत आहे भागाकार पद्धत. तर ही जी भागाकार पद्धत आहे, भागाकार पद्धत एकदा समजल्यानंतर खूप सोपी आहे. आता बघा, हे अवयव पद्धत जी आहे, समजा एखादी मूळ संख्यांचा वर्ग असेल, एखाद्या मूळ संख्येचा वर्ग आहे आणि त्याचं जर वर्गमूळ काढायचं म्हणलं तर हे अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणं हे थोडंसं अवघड जाईल. अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणं हे थोडंसं अवघड जाईल, कारण त्या वर्ग संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते हेच आपल्या लक्षामध्ये येत नाही. मग हे जर लक्षामध्ये येत नसेल तर अवयव पद्धत जी आहे ती अवयव पद्धत ही थोडीशी अवघड जाईल. म्हणून अवयव पद्धत जी आहे ती अवयव पद्धत आपल्याला वापरायचं नाही. तर वर्गमूळ काढण्याची दुसरी पद्धत आहे भागाकार पद्धत. आता भागाकार पद्धत जी आहे ती भागाकार पद्धत ही समजायला थोडीशी अवघड आहे, पण एकदा का तुम्ही समजून घेतलात तर कशीही संख्या दिली, पूर्ण वर्ग संख्या दिलं तरी त्याचं वर्गमूळ काढता येते, पूर्ण वर्ग संख्या जरी नसेल तर त्याचा आपल्याला वर्गमूळ काढता येते. कोणत्या पद्धतीने? भागाकार पद्धतीने. आणि वर्गमूळ काढण्याची एक पद्धत आहे, वर्गमूळ काढण्याची एक पद्धत आहे ती आहे अंदाजे पद्धत. अंदाजे पद्धत. तर सुरुवातीला आपण वर्गमूळ काढण्याच्या हे अवयव पद्धत आणि भागाकार पद्धत हे समजून घेऊ. अवयव पद्धत, भागाकार पद्धत झाल्यानंतर जी अंदाजे पद्धत आहे, तर अंदाजे पद्धत हे आपण नंतर समजून घेऊ. आता बघा, अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे. अवयव पद्धत. तर अवयव पद्धतीने वर्गमूळ काढताना, अवयव पद्धतीने वर्गमूळ काढताना दिलेल्या संख्यांचे अवयव पाडावे. दिलेल्या संख्यांचे अवयव पाडावे. त्यानंतर सारख्या दोन दोन अवयवांचा, त्यानंतर सारख्या दोन दोन अवयवांचे गट पाडावे. सारख्या दोन दोन अवयवांचे गट पाडावे. त्यानंतर त्यापैकी एक एक अवयव घेऊन, त्यानंतर त्यापैकी एक एक अवयव घेऊन त्यांचा गुणाकार करावे. त्यानंतर त्यापैकी एक एक अवयव घेऊन त्यांचा गुणाकार करावे, म्हणजे दिलेल्या संख्येचे वर्गमूळ मिळते. आता बघा, अवयव पद्धत समजून घ्या. 1024 चं वर्गमूळ काढायचंय किंवा 4096 चं वर्गमूळ काढायचंय, 4096 चं वर्गमूळ काढायचंय किंवा 2304 चे वर्गमूळ काढायचंय आणि 1369 चे वर्गमूळ काढायचे. आता बघा, 1024 वर्गमूळ काढत असताना 1024 ला भाग जाणारी संख्या, आता बघा 2 न भाग द्या, तर 2 न भाग द्या किंवा 4 न भाग द्या किंवा 8 न भाग द्या, होईल तेवढं लहानात लहान संख्येनं भाग द्या. जर तुमचं जास्त जर अवयव पद्धतीने वर्गमूळ काढण्याची प्रॅक्टिस झालं तर मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग दिलं तरी चालते. आता बघा, 2 न जर 10 ला भागलं तर 2 पंचे 10, 2 1 2, 2 2 4. परत 2 जर भागलं तर 25 2 50 आणि 2 6 12. 2 न भागलं तर 2 12 24, 2 8 16. त्यानंतर 2 न जर भागलं तर 2 6 12, 2 4 8. 2 न जर 64 ला भागलं तर 32 चा भाग होते. 2 न 32 ला भागलं 16 चा भाग होते. त्यानंतर 2 न 16 ला 8 चा भाग होते. असं करण्याऐवजी 4 न 16 ला 4 चा भाग होते आणि 4 न 4 ला 1 चा भाग होते. म्हणजे ह्या 1024 चा जर वर्गमूळ काढायचं झालं तर सारख्या दोन दोन अवयवांचा एक गट करा, त्यापैकी 1 2 घ्या. नंतर ह्या 2 अवयवांचा एक गट करा, त्यापैकी 1 2 घ्या. नंतर ह्या 2 अवयवांचा एक गट करा, त्यापैकी 1 2 घ्या आणि ह्या 4 4 चा एक गट करा, त्यापैकी 1 4 घ्या. 2 2 4 4 2 8 8, 2 2 4 4 2 8 8 4 32. तर 1024 चे वर्गमूळ आहे ते किती आहे? 32. आता बघा, 40 96 चं जर वर्गमूळ काढायचं झालं तर 40 96 ला भाग जाणारी संख्या 4 आहे. 4 न 10 चा 4 2 8 4 4 16. आता परत 4 न भरा, 4 पंचे 20, 2 उरले, 4 पंचे 20, सॉरी 4 2 8, किती उरले 2 22 झाले, 4 पंचे 20, 2 उरले 24, 4 7 24. तर 256 वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 16 चा. 16 न 256 ला 16 चा भाग होते आणि या 16 आणि 16 ला 1 चा होते. म्हणजे हे 40 96 चं जर वर्गमूळ काढलं तर 4 4 चा एक गट करा, त्यापैकी 1 4 घ्या. 16 16 चा एक गट करा, त्यापैकी 1 16 घ्या. तर 16 गुणिले 4 किती येते? 64. 40 96 चं वर्गमूळ किती आहे? 64. आता बघा, 2304 चं जर वर्गमूळ काढायचं झालं
तर कितीनं भाग जाते? 4 न. 4 पंचे 20, 4 सत्त 28, 4 सक्क 24, परत 4 न भाग द्या. 4 14 56, 4 छा 16. आता 144 वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 12चा. 12 ने 144 ला 12चा भाग आहे आणि 12 ने 12ला 1 चा भाग आहे. होईल तेवढं मोठ्या संख्येनं भाग द्या, थोडं सोपं पडेल. हे 2304 चा जर वर्गमूळ काढायचं तर 4 4 चा 1 गट करा, त्यापैकी 1 4 घ्या. 12 12 चा 1 गट करा, त्यापैकी 1 12 घ्या. तर 12 गुणिले 4 किती येते? 48. 12 चोक 48. आता बघा, तर हे 1369 जे आहे 1369. आता बघा इथं आपण 2 2 न भागलं, 4 4 न भागलं, 4 4 न भागलं. आता 1369 ला भाग जाणारी संख्या सांगा. 1369 ला 2 न भाग जात नाही कारण ती समसंख्या नाही. 1369 ला 3 न भाग जात नाही कारण ती 3 च्या पटीत, त्या संख्येतील अंकांची बेरीज 3 च्या पटीत नाही. किती येते? 3 आणि 1 4 आणि 6 10 9 19. 19 ही 3 च्या पटीत नाही किंवा 9 च्या पटीत नाही, म्हणजे 3 किंवा 9 न भाग जाणार नाही. नंतर 4 न भाग जाणार नाही कारण शेवटच्या दोन अंकाला 4 न भाग जात नाही. 5 न भाग जात नाही कारण एकक स्थानी 0 किंवा 5 नाही. 6 न भाग जात नाही कारण या संख्येला 2 आणि 3 न भाग जाते. 7 न भाग जाते का? 7 1 7, किती उरले? 6 6, 7 न 63, किती उरले? 3 उरले 39. 7 न 39 ला भाग जात नाही. 8 न भाग जात नाही. म्हणजे 1369 या संख्येला भाग जाणारी संख्या आपल्याला लक्षात येत नाही, कारण 1369 चं जर वर्गमूळ काढलं तर किती येते? 37. 1369 चं वर्गमूळ किती आहे? 37 आहे. आता हे 37 हे वर्गमूळ मला पाठ आहे. 37 हे वर्गमूळ 1369 चं वर्गमूळ आहे मला माहिती आहे. मग ह्या संख्येला 37 न भाग जाते आणि 37 न भाग जाते हे जरी लक्षामध्ये आलं तर ह्या 37 न 1369 ला कितीचा भाग जाते? मग ह्या 37 चा पाडा आपल्याला येत नाही, म्हणजे ह्या 37 न भाग आपल्याला देता येत नाही. मग असं मूळ संख्याचा जर वर्ग असेल तर अशा संख्येचं वर्गमूळ काढत असताना हे जी अवयव पद्धत आहे, हे अवयव पद्धत आपल्याला समजायला थोडीशी अवघड जाते. अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणं हे थोडंसं आपल्याला अवघड जाते. कधी? जर दिलेली वर्गसंख्या जर मूळ संख्यांचा वर्ग असेल तर अशा संख्येचं वर्गमूळ काढत असताना त्या संख्याला कोणत्या संख्येने भाग जातो हे आपल्या लक्षामध्ये येत नाही. म्हणून वर्गमूळ काढत असताना हे अवयव पद्धत जी आहे ती थोडीशी अवघड आहे. कोणत्या संख्येच्या बाबतीमध्ये? मूळ संख्यांच्या वर्गमूळाच्या बाबतीमध्ये ही पद्धत थोडीशी अवघड आहे. तर वर्गमूळ काढण्याची दुसरी जी पद्धत आहे, दुसरी भागाकार पद्धत आहे. पहा, अवयव पद्धत परत आणखी एक तुम्हाला उदाहरण घेऊन समजून सांगतो. अवयव पद्धत, त्यानंतर आपण दुसरी भागाकार पद्धतीकडे जाऊ. तर आता ही जी अवयव पद्धत आहे, वर्गमूळ काढण्याची अवयव पद्धत, तर अवयव पद्धतीने वर्गमूळ काढत असताना लक्षात घ्या 2304 ही संख्या आहे. 2304 जर वर्गमूळ काढायचं झालं तर ह्या 2304 ला भाग जाणाऱ्या संख्येनं भाग द्या. होईल तेवढं मोठ्या संख्येनं जर भागलं तर थोडंसं सोपं जाईल. तर 4 ने 23 ला 5 होते, 4 पंचे 20, किती उरलं? 3 0 30 होईल. 4 7 28, 30 मध्ये 28 वजा केलं 2, 4 24 होईल. 4 7 24. आता परत 4 न भाग द्या. 4 न 56 ला 14 चा भाग होते. 4 न 57, 14 4 56, 57 मधून 56 वजा केलं 1 उरले. 1 आणि 6 16 होईल. 4 4 16. तर 144 हा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 12चा. 144 ला 12 न 12 चा होते. 144 ला 12 न 12 चा होते आणि 12 न 12 ला 1 चा होते. वर्गमूळ काढायचं म्हणलं तर ह्या सारख्या 2 2 अवयवांचा एक एक गट करायचं. त्यापैकी या 4 4 पैकी 1 4 घ्या, या 12 12 पैकी 1 12 घ्या आणि 12 गुणिले 4 दोघांचा गुणाकार केला किती येते? 48. तर वर्गमूळ काढत असताना या संख्येचं जे वर्गमूळ आहे ते किती मिळालेलं आहे? 48. तर ही जी पद्धत आहे, ही पद्धत मूळ संख्यांचे वर्गमूळ काढायचं झालं तर थोडंसं अवघड जाते. म्हणून ही पद्धतच्या ऐवजी आपण भागाकार पद्धत जी आहे, पुढची पद्धत हे आपण समजून घेऊ. इथे एक छोटासा एक नियम आहे, हे नियम लक्षामध्ये घ्या. आता बघा, एक संख्या 144 आहे. 144 जर आपण फोड केलं तर लहानात लहान मूळ अवयवांना भाग द्यायचं. 144 ला 2 न 72 सा होते, 2 न 72 ला 36 सा होते, 2 न 36 ला 18 सा भाग होते, 2 न 18 ला 9 चा भाग होते, 9 ला 3 न 3 चा भाग होते आणि 3 ला 3 न 1 चा भाग होते. म्हणजे कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येचे मूळ अवयव पाडल्यानंतर, सारख्या 2 2 अवयवांचा गट पडतो.
कोणत्याही पूर्णवर्ग संख्येचे मूळ अवयव काढल्यानंतर सारख्या दोन दोन अवयवांचा आपल्याला एक एक गट मिळतो, सारखे दोन दोन अवयवांचा गट पडतो। हा नियम घ्या। हा नियम आपल्याला कुठे लागू होतो बघा, एखादी संख्या दिलेली असते तर ह्या संख्येला कोणत्या संख्येने गुणले असता येणारी संख्या पूर्णवर्ग संख्या मिळेल, किंवा एखादी संख्या दिलेली असते त्या संख्येला कोणत्या संख्येने भागल्यानंतर येणारा भागाकार हा पूर्णवर्ग संख्या मिळतो, हे अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हा नियम लक्षामध्ये येणं गरजेचं आहे। पहा नियम काय लक्षात घ्या की एखाद्या पूर्णवर्ग संख्येचे मूळ अवयव पाडल्यानंतर सारख्या दोन दोन अवयवांचा एक एक गट मिळतो, हा नियम लक्षामध्ये घ्या। तसे प्रश्न सोडवण्यासाठी हा नियम आपल्याला उपयोगी पडतो। तर वर्गमूळ काढण्याची दुसरी जी पद्धत आहे, वर्गमूळ काढण्याची दुसरी पद्धत भागाकार पद्धत आहे। तर आपण ह्या भागाकार पद्धतीला समजून घेऊ। आता बघा 23/4 चे वर्गमूळ किती, 40/96 चे वर्गमूळ किती, 40/96 चे वर्गमूळ किती, 11,881 चे वर्गमूळ किती। आता बघा एखाद्या संख्येचे वर्गमूळ भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढत असताना दिलेल्या संख्येचे एकक स्थानाकडून दोन दोन अंकांचा एक एक गट तयार करायचा। एकक स्थानाकडून दोन दोन अंकांचा एक एक गट तयार करायचा। आता बघा 23/4 चा जर आपण गट पाडलं तर 0/4 चा ए गट होईल, 23 चा ई गट होईल। हे 23 किंवा 23 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या आहे। 23 किंवा 23 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या, 23 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या किती आहे 16। 23 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या आहे 16। या 16 चं वर्गमूळ 4, इथं 4, इथं 4। या 16 चं जे वर्गमूळ आहे ते 4 4 4 असं तीन वेळेस मांडणी करा। काय झालं लक्षात घ्या, म्हणजे पहिली जी संख्या आहे 23 हे त्या संख्ये एवढं किंवा तिच्यापेक्षा त्या संख्ये एवढी किंवा तिच्यापेक्षा लहान असलेली पूर्णवर्ग संख्या घ्या। 23 पेक्षा लहान असलेली पूर्णवर्ग संख्या किती आहे 16। या 16 चं वर्गमूळ इथं 4 लिहा, इथं 4 लिहा आणि इथं वर 4 लिहा। त्यानंतरची स्टेप काय आहे बघा, इथं यांची बेरीज करा आणि इथं यांची वजाबाकी करा। हे 4 आणि 4 किती झालं 8। हे 23 मधून 16 वजा केलं 7 राहिलं। पुढचा जो गट आहे 0/4 ला 0/4 घ्या। आता बघा हे जे 8 आहे, हे जे 8 आहे तर 8च्या पुढं असा अंक घ्यायचं। पहा 8च्या पुढं असा अंक घ्यायचं की त्या अंकाने त्या संख्येला गुणलं तर येणारा गुणाकार हा 704 किंवा त्याच्यापेक्षा लहान आला पाहिजे। तर आता बघा तर ह्या संख्येच्या एकक स्थानी किती आहे 4। तर संख्येच्या एकक स्थानी 4 कधी येते, एकतर 2 न 2 ला गुणलं तर एकक स्थानी 4 येते, किंवा 8 न 8 ला गुणलं तर एकक स्थानी 4 येते। तर 8च्या पुढं असा अंक घ्यायचं की त्या अंकाने त्या संख्येला गुणलं तर येणारा गुणाकार हा 704 किंवा त्याच्यापेक्षा लहान आला पाहिजे। तर एकक स्थानी 4 आहे याचा अर्थ एक तर 2 न 2 ला गुणलं एकक स्थानी 4 येईल, किंवा 8 न 8 ला गुणलं एकक स्थानी 4 येईल। मग 2 घेऊन बघा, 2 2 4 8 2 16, तर इथं 2 घेतलं तर किती आलं 164, किती पाहिजे आपल्याला 704 पाहिजे, म्हणजे इथं 2 येणार नाही। 2 येणार नाही म्हणजे काय येईल मग 8 येईल। 8 येते का बघा, 8 8 64 ला 4 हाचे 6, 8 8 64 आणि 6 किती येते 70। तर आहे 704 म्हणजे इथं 8 येईल, 8 येईल आणि इथं 8 येईल। तर 88 गुणिले 8 किती 704 आहे, तर फरक आला 0 येईल। 88 ने 8 किती येते 96। 96 ची निम्म 48, 96 ची निम्म 48 किंवा 48 चं निम्म 96 असं जर आलं तर काढलेलं वर्गमूळ बरोबर आहे। तर ह्या 23/4 चं वर्गमूळ किती आहे 48 आहे। आता बघा हे 40/96 चं जर वर्गमूळ काढायचं झालं, 40/96 चं वर्गमूळ एकक स्थानाकडून 2 2 अंकांचा गट करा। एकक स्थानाकडून 2 2 अंकांचा गट करा। 40 किंवा 40 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या किती आहे 36। तर या 36 चं वर्गमूळ 6 6 6। तर हे 6 आणि 6 किती झालं 12 झालं। तर 36 मधून 40 मधून 6 वजा केलं, 40 मधून 36 वजा केलं तर 4 येईल। तर पुढचं जे 96 आहे ते जशाच तसं 96 घ्या। तर 12च्या पुढं असा अंक घ्यायचं की त्या अंकानं त्या संख्येला गुणलं तर येणारा गुणाकार 496 किंवा त्याच्यापेक्षा लहान आला पाहिजे।
आता बघा ह्या संख्येच्या एकक स्थानी किती आहे 6. हे 12च्या पुढे असा अंक घ्यायचं की त्या अंकानं त्या संख्येला गुणलं तर येणारा जो गुणाकार आहे तो येणारा गुणाकाराच्या एकक स्थानी 6 ला पाहिजे. एकक स्थानी कधी 6 येते, एक तर 4 ला गुणलं तर एकक स्थानी 6 येते किंवा 6 ने 6 ला गुणलं तर एकक स्थानी 6 येते. म्हणजे 12च्या अंकी पुढे आहे एक तर 4 येईल किंवा मग 6 येईल. आणि 4 जर येते का जर बघायचं झालं तर हे किती होईल 124 चे 4 पट 496 आहे का 496 आहे. म्हणजे इथं काही 4 येईल, इथं 4 येईल, इथं 4 येईल. तर 124 चे 4 पट 496 इथं बेरीज करायचं वजाबाकी करावं, वजाबाकी 0 येईल. बेरीज जर केलं तर 128 येईल. हे 64 चे दुप्पट 128 किंवा 128 निम्म 64 असं जर असेल तर काढलेलं जे वर्गमूळ आहे ते बरोबर आहे. 4096 चं जे वर्गमूळ आहे ते किती बरोबर आहे 64. आता बघा हे 11 8 8 1 या संख्येचं वर्गमूळ जर काढायचं झालं तर एकक स्थानाकडून 2 अंकांचा एक गट तयार करा. पहा 8 1 चा एक गट झालं, 1 8 चा एक गट झालं. आता राहिलेला जो अंक आहे त्याचा एक गट करून टाका. हा जो पहिला जो गट आहे ती संख्या किंवा तिच्यापेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या घ्यायचं. एक किंवा एकपेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या म्हणजे एकच आहे. 1 चा वर्गमूळ 1 1 1 1. इथं बेरीज करायचं वजाबाकी करा. बेरीज किती येते 2 येईल. वजाबाकी केलं तर 0 येईल. पुढचं जे आहे पुढचं काय आहे 18 जसे असं करायचं. 2च्या पुढं असा अंक घ्यायचं की त्या अंकाने त्या संख्येला गुणलं तर येणारा गुणाकार हा 18 किंवा त्याच्यापेक्षा लहान आला पाहिजे. जर 0 जर घेतलं तर 20 0 0. 21 जर घेतलं 1 जर घेतलं तर 21 1 21 21 येईल. 18 पेक्षा मोठी संख्या होते म्हणजे 1 येणार नाही म्हणजे काही इथं 0 येईल. हे 0 इथं 0 आणि इथं 0 घ्या. तर 20 0 0 हे इथं बेरीज करायचं वजाबाकी करा. 20 आणि 0 किती येते 20 येईल. 18 तून 0 वजा केलं तर किती येते 18 येईल. पुढचा गट जसे असं घ्या 81 ला 81 घ्या. आता बघा 2 0 आहे त्याच्या पुढे असा अंक घ्यायचं की त्या अंकाने त्या संख्येला गुणलं तर येणारा जो गुणाकार आहे तो येणारा गुणाकार 1881 आला पाहिजे. हे एकक स्थानी 1 आहे म्हणजे एक तर काय 1 येईल किंवा मग 9 9 येईल. पहा 1 ने जर गुणलं तर 201 येईल. आपल्याला किती पाहिजे 1881 म्हणजे 1 येणार नाही म्हणजे किती येणार 9 9 9 81 9 2 18 इथं काय ते 9 9 आणि इथं 9 घ्या. त्यानंतर इथं बेरीज करा. या दोघांचा गुणाकार 1881. इथं वजाबाकी केलं 0 येईल. बेरीज केलं तर 218 येईल. हे 109 ची दुप्पट 218 किंवा 218 ची निप्पट 109 असं जर असेल तर काढलेलं वर्गमूळ बरोबर आहे. तर हे वर्गमूळ काढण्याची ही भागाकार पद्धत आहे. आणखी एक उदाहरण घेऊन मी तुम्हाला भागाकार पद्धत समजून सांगतो. पहा 1024 आहे. 1024 चं वर्गमूळ काढायचं आहे. तर 1024 चं वर्गमूळ काढत असताना एकक स्थानाकडून 2 अंकांचा एक एक गट तयार करा. एकक स्थानाकडून 2 अंकांचा एक एक गट तयार करा. आता बघा हा 10 किंवा 10 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या 9 10 किंवा 10 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या 9 या 9 चं वर्गमूळ 3 3 आणि इथं 3 येईल. तर इथं बेरीज करा आणि इथं वजाबाकी करा. हे 3 आणि 3 किती झालं 6. 10 मधून 9 वजा केलं 1. पुढचं 2 4 ला 2 4 घ्या. 6च्या पुढं असा अंक घ्यायचं की त्या संख्येनं त्या संख्येला गुणलं तर येणारा गुणाकार 124 किंवा त्याच्यापेक्षा लहान आला पाहिजे. पहा गुणाकाराच्या एकक स्थानी काय आहे 4 आहे. गुणाकाराचे एकक स्थानी 4 आहे. एकक स्थानी 4 कधी येते 2 न 2 ला गुणलं तर एकक स्थानी 4 येते किंवा 8 न 8 ला गुणलं तर एकक स्थानी 4 येते. पहा 62 दोन्ही 124 124 आहे म्हणजे किती पाहिजे इथं 2. पहा इथं 2 2 2 येईल. 62 दोन्ही 124 इथं बेरीज करायचं वजाबाकी करा. वजाबाकी 0 0 येते. बेरीज केलं तर 64 येते. ह्या 32 ची दुप्पट 64 किंवा 64 निम्म 32 जर झालं तर ह्या 1024 चा वर्गमूळ किती बरोबर आहे 32 बरोबर आहे. पहा मागच्या अवयव पद्धतीमध्ये तुम्हाला एक संख्या सांगितलेली होती बघा हे 1369 याचं वर्गमूळ किती. पहा एकक स्थानाकडून 2 अंकाचा गट करा. हे 13 किंवा त्याच्यापेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या 9 येईल. तर 9 चं वर्गमूळ इथं 3 येईल, इथं 3 येईल, इथं 3 येईल. तर इथं बेरीज करा, इथं वजाबाकी करा. हे 3 आणि 3 किती आहे 6. 13 तून 9 वजा केलं किती येते 4. पुढचं 69 ला 69 घ्या. 6च्या पुढं असा अंक घ्यायचं
की त्या अंकानं त्या संख्येला गुणलं तर येणारा गुणाकार हा 469 यायला पाहिजे. एकक स्थानी किती आहे 9, एक तर 3 न 3 ला गुणलं तर 9 येईल किंवा 7 न 7 ला गुणलं तर 9 येईल. एकक स्थानी 9 आहे. हे 7 7 49 म्हणजे एकक स्थानी 9 येईल किंवा 3 3 9 एकक स्थानी 9 येईल. म्हणजे 6च्या पुढं एक तर 3 असेल किंवा 7 असेल. 3 आहे का पहा तर 3 3 9 7 18 63 3 पट 190 आपल्याला किती पाहिजे 469 म्हणजे 3 येणार नाही. 3 येणार नाही म्हणजे काही 7 येते का बघा. 7 7 49 ला 9 हाचे किती 4 7 सकम 42 4 किती येते 46 आहे 469 म्हणजे इथं 7 येते. इथं 7 7 7 लिहा. या दोघांचा गुणाकार 469 इथं लिहा. तर वजाबाकी करायचं बेरीज करा. यांची जर आपण बेरीज केलं तर किती येते 74. वजाबाकी केलं तर 0 येते. 37ची दुप्पट 74 किंवा 74चं निम्म 37 असेल तर हे काढलेलं जे वर्गमूळ आहे काढलेलं वर्गमूळ कसं आहे बरोबर आहे. तर हे भागाकार पद्धतीनं वर्गमूळ आपल्याला या पद्धतीने काढता येते. लक्षात घ्या. आणखी एक उदाहरण घेऊन आपल्याला या पद्धतीने वर्गमूळ कसं काढायचं लक्षात घ्या. तर 77 44 या संख्येचे वर्गमूळ 77 44 या संख्येचे वर्गमूळ किती पहा. 77 44 एकक स्थानाकडून 2 2 अंकांचा एक एक गट करा. आता बघा हे 77 किंवा त्याच्यापेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या किती आहे 64. 64 चा वर्गमूळ काय आहे 8 8 8 आहे. 64 चे वर्गमूळ आहे ते 8 8 8 आहे. 64 चा वर्गमूळ 8 8 8 आहे. तर इथं बेरीज करा इथं वजाबाकी करा. हे 8 आणि 8 किती झालं 16. हे 77 मधून 64 वजा केलं तर 7 मधून 4 वजा केलं तर 3 येईल. 7 मधून 6 वजा केलं तर 1 येईल. पुढचा गट जशास तसं घ्या 44. आता बघा या 16च्या पुढं असांक घ्यायचा आहे. 16च्या पुढं असांक घ्यायचं की त्या अंकानं त्या संख्येला गुणलं तर येणारा गुणाकार हा 1344 किंवा त्याच्यापेक्षा लहान आला पाहिजे. एकक स्थानी 4 आहे. एक तर 2 न 2 ला तर 2 न 2 ला गुणलं तर एकक स्थानी 4 येईल किंवा 8 न 8 ला गुणलं तर एकक स्थानी 4 येईल. आता बघा हे 162 ची दुप्पट 16 2 32 324 येईल. हे 324 पण इथं किती पाहिजे आपल्याला 1344 म्हणजे हे 2 येणार नाही म्हणजे काय 8 येईल. 8 येते का बघा 8 8 64 ला 4 म्हणजे 6 8 48 6 54 ला 4 म्हणजे 5 8 1 8 आणि 5 किती येते 13 1344 किती पाहिजे इथं 8. हे 8 8 8 लिहा आणि ह्या दोघांचा गुणाकार 1344 इथं लिहा. इथं बेरीज करायचं वजाबाकी करा. वजाबाकी 0 0 0 0 आणि जर बेरीज केलं तर 176 88 ची दुप्पट 176 किंवा 176चं निम्म 88 असं जर असेल तरच हे काढलेलं वर्गमूळ बरोबर आहे. 77 44 जे वर्गमूळ आहे किती बरोबर आहे 88. हे वर्गमूळ काढण्याची ही जी पद्धत आहे ती ही पद्धत भागाकार पद्धत आहे. तर वर्गमूळ काढण्याची पुढची जी पद्धत आहे अंदाजे पद्धत आहे. म्हणजे अंदाजे पद्धतीनं वर्गमूळ कसं काढावं अंदाजे पद्धतीने वर्गमूळ कसं काढावं हे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये पहिला जे नियम आहे ते आपण अंदाजे पद्धतीने वर्गमूळ कसं काढावं हे पाहणार आहोत. तर अंदाजे पद्धतीने वर्गमूळ काढत असताना मूळ संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येतो किंवा वर्गसंख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल तर मूळ संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येतो हे आपल्या लक्षामध्ये येणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 1 ते 30 पर्यंतचे वर्गमूळ पाठ करा. 1 ते 20 पर्यंतचे घनमूळ पाठ करा आणि कमीत कमी 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येचे वर्गमूळ पाठ करा. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येचे वर्गमूळ पाठ करा. तर अंदाजे पद्धत जी आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.